नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. चला तर अधिक वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया. स्टेटमेंट. ही इज अ गुड बॉय. क्वेश्चन. इज ही अ गुड बॉय? स्टेटमेंट. दे आर वॉइस. क्वेश्चन. आर दे वॉइस? Statement. Your scheme is not possible. Question. Is your scheme not possible? Statement. We go. We were follows to do it. Question. Where we follows to do it? Statement. I have a servant. Question. Have I a servant or do I have a servant? यदि जर वाक्यामध्ये इज, एम, आर, वॉज, वेअर यांच्यासोबत जर क्रियापद दुसरं कुठलं क्रियापद नसेल आणि नॉट आलं असेल तर यांना सब्जेक्ट म्हणजे कर्त्याच्या पहिले लिहायचं. नंबर 2. जर वाक्यामध्ये हॅव, हॅज, हॅड यांच्यासोबत दुसरं कुठलंही क्रिया म्हणजे वर्ब नॉट आलं नसेल तर प्रश्नवाचक हे 2 प्रकारे बनतील. एक, यांना त्यांच्या जागेवरून हटवून कर्त्या म्हणजे सब्जेक्टच्या अगोदर लिहायचं. आणि दुसरं, डू, डज, डीड याचा वापर काळानुसार करायचा आणि कर्त्या सब्जेक्टच्या अगोदर त्यांना ठेवायचं. लक्षात आलं? एक्सरसाइज सॉल्व करायची आहे. चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू इंट्रॉगेटिव्ह. चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू इंट्रॉगेटिव्ह हा भाग 6वा आहे. ही इज अ गुड सर्वंट. यू आर अ वॉइस मॅन. Your scheme is not possible. You were a find yesterday. The sun rises in the east. He is an obedient boy. He cannot deceive me. Everybody wants to be free. This room is very nice. He has done his work. I do my work. You do not play in the evening. His mother will go to Delhi. Ram had done his work before the teacher came. You cannot read now. We should not leave our friends in difficulties. The doctor wasn't called. Santosh is the eldest of all the children. आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला समजली असेल. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.